मी देवयानी वरसकर डॉक्टर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत लहान मुलांचे आरोग्य आणि होमिओपॅथी. आणि यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहेत प्रथितयश होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर डॉक्टर राजेश पालव यांना. डॉक्टर राजेश पालवजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. डॉक्टर राजेश पालव यांनी बेळगावच्या एम शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून BHMS चं प्रशिक्षण घेतलेलं आहे. तर भारतेश मेडिकल कॉलेजमधून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे होमिओपॅथिक मधली. गेली 12 वर्ष ते कणकवली येथील सम क्लिनिक मध्ये त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिस करत आहेत आणि आयुष मध्ये आपल्या जिल्हा रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. गेली काही वर्ष कणकवली सारख्या ठिकाणी प्रॅक्टिस करताना त्यांनी अनेक पेशंटशी त्यांचा संबंध आलेला आहे आणि अनेक लोकांना त्यांनी होमिओपॅथिक उपचारांनी चांगल्या पद्धतीने एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि उपचारही केलेले आहेत. डॉक्टर साहेब, आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. डॉक्टर साहेब, जेव्हा होमिओपॅथीचा विषय येतो त्यावेळेस मुळात आधी होमिओपॅथी चिकित्सा काय आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. नक्की होमिओपॅथी चिकित्सा काय आहे? आता होमिओपॅथी ही जी आहे ती आपण औषधोपचार करण्याची एक पद्धती आहे. मराठीमध्ये आपण त्याला समचिकित्सा पद्धती म्हणतो. म्हणजे समम सम शमयती, म्हणजे लाईक्स आर ट्रीटेड बाय लाईक्स. म्हणजे यामध्ये कसं आहे की ही औषध पद्धती सुमारे 200 वर्षापूर्वी डॉक्टर सॅम्युएल हॅनेमन ह्या जर्मन डॉक्टरांनी ह्याचा संशोधन शोध केला. मुख्यत्वे ते ॲलोपॅथिक डॉक्टर होते, पण त्यांनी ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये ॲलोपॅथिक काम करत असताना त्यामधल्या काही गोष्टी त्यांना त्रुटी म्हणण्यापेक्षा वेगळे काही बदल त्यांना जाणवले. त्यांनी काही अभ्यास केला आणि त्या सगळ्या सोबत त्यांनी होमिओपॅथी ह्या शास्त्रामध्ये खूप प्रगती केली. त्यांनी आपल्या जगाला त्याचा म्हणजे बहुमोल ठेवा उपलब्ध केलेला आहे. आणि जास्तीत जास्त भारतामध्ये आज होमिओपॅथिक डॉक्टर हे खूप होमिओपॅथिक क्षेत्र त्यांनी प्रचलित केलेलं आहे. त्याची प्रॅक्टिस केली जाते आणि जास्तीत जास्त बहुतांश लोक ह्याचा फायदा घेत आहेत. आणि ह्या चिकित्सा पद्धतीमध्ये होमिओपॅथीमध्ये स्पेशली की जास्तीत जास्त रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढवणे आणि त्याच्या स्वतःच्या शरीरानं स्वतःचे आजार ठीक करणे ह्यासाठी त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करतो. आणि हे जे क्षेत्र आहे ते दिवसेंदिवस आता खूप प्रगत होत आहे. जास्त करून आता मागच्या 2 वर्षात कोरोनाच्या कालावधीत तर आर्सेनिक अल्बम ह्या माध्यमातून आपण खूप लोकांना याच्यातून मदत केलेली आहे. खूप लोक याचा फायदा घेत आहे आणि अगदी तळागाळात, अगदी गावागावात आणि अगदी ग्रामीण भागातही आज होमिओपॅथिक शास्त्र लोकांपर्यंत पोहोचत आहे. बरोबर. जेव्हा तळागाळात गावागावापर्यंत होमिओपॅथिक शास्त्र पोहोचत आहे असं आपण जेव्हा म्हणता, लहान मुलांसाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा कसा वापर केला जातो? लहान मुलांमध्ये सुद्धा आपण होमिओपॅथिक औषध पद्धतीचा वापर करतो. आणि होमिओपॅथिक औषध पद्धती ही सर्वांसाठी आहे. लहान मुलं, तरुण वर्ग, वयस्कर, वृद्ध, नंतर स्त्री पुरुष, तरुणी ह्या सगळ्यांमध्ये आपण होमिओपॅथिकचा वापर करतो. आता सध्या लहान मुलांचा आज आपला हा विषय आहे, तर त्या अनुषंगाने मला सांगणं आहे की लहान मुलं ही खूप आपल्याला अगदी फर्टाईल सॉइल, म्हणजे अगदी त्यांच्यामध्ये खूप काही बिघाड न होता आपण सुरुवातीपासून त्यांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करू शकतो. आणि ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करताना गेले 12 वर्ष माझाही असा अनुभव आहे की जास्तीत जास्त जर लहान मुलांमध्ये आपण जर व्यवस्थित होमिओपॅथी म्हणा किंवा औषधोपचार जर केला तर भविष्यात त्यांना होणारे आजार टाळू शकतो किंवा त्या आजारांना रोखू शकतो. किंवा जर आजार काही असेल तर ते कमीत कमी त्याचा पुढे प्रादुर्भाव होईल आणि आजाराचं वेगळं स्वरूप वाढणार नाही यासाठी निश्चित आपण प्रयत्न करू शकतो. आणि सध्याच्या ह्या कालावधीमध्ये होमिओपॅथी लहान मुलांमध्ये खूप प्रचलित आहे. एक मुख्य करून त्या गोळ्या ज्या आहेत त्या गोड आहेत, साबुदाण्यासारख्या आहेत, त्याची चव खूप चांगली आहे आणि मुलांना घ्यायला ते खूप सोयीस्कर आहे आणि आनंददायी आहे. म्हणून ह्याचा खूप फायदेशीर सध्या उपयोग चालू आहे. बरोबर. आपण जसं म्हणालात की लहान मुलांना त्यांना आवडेल अशी चव ह्या गोळ्यांची असते, त्यामुळे ते आनंदाने त्या गोळ्या घ्यायला तयार असतात. त्यामुळे पालकांना देखील जास्ती प्रयास न पडता ते औषधं त्यांना देऊ शकतात. पण असं असताना लहान मुलं आणि मोठी माणसं यांची उपचार पद्धती काही वेगळी असते का? म्हणजे लहान मुलांना होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगळी असते, मोठ्या माणसांना वेगळी असते, कशा पद्धतीचं हे असते त्यांचं? बरं,
आता याच्यामध्ये कसं आहे की वयानुसार औषधं बदलतात, ट्रीटमेंट बदलते असं नाही. जे मोठ्या माणसांसाठी ते लहान मुलांसाठी. फक्त आपण औषधाचं जे संशोधन प्रक्रिया आहे की कोणतं औषध जे लागू पडेल ही माहिती विचारण्याची पद्धत थोडीशी बदलते. मोठी माणसं जे आहेत ते स्पष्टपणे आपल्याला काही गोष्टी सांगू शकतात की आपला त्रास काय आहे, कधी सुरू झालाय, त्याची लक्षणं काय आहेत, तो कधी वाढतो, कधी कमी होतो, याच्यासोबत आपली व्यक्तिगत माहिती ते अगदी सहजतेने सांगू शकतात. पण लहान मुलांच्या बाबतीत काही वेळा आपल्याला ते मुलं सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. अगदी लहान जर मूल असेल 6 महिने, वर्षभराचं, 1.5 वर्षाचं, तर ते बोलूही शकत नाही. तर अशा ह्या सगळ्याच्यामध्ये आपली निरीक्षण शक्ती जी आहे, ते मूल कसं बसलंय, कसं उठतंय, कसं झोपतंय, कसं आपल्याकडे बघतंय, त्याची म्हणजे शरीर प्रकृती म्हणजे बॉडी लँग्वेज आपण म्हणतो ती कशी आहे. आणि याच्यासोबतच मुख्य करून आई वडिलांचं आरोग्य कसं आहे, आई वडिलांच्या आरोग्याच्या काही तक्रारी आहेत का, काही समस्या आहेत का, हे आपण जाणून घेतो. आणि लहान मुलांच्या बाबतीत मुख्यत्वे करून आपण आईची तब्येत, शरीर प्रकृती, मानसिक स्थिती कशी आणि मुख्यत्वे करून गरोदर काळामध्ये आईने अनुभवलेल्या शारीरिक काही तक्रारी, मानसिक काही तक्रारी होत्या का, तो पूर्ण गरोदरपणाचा कालावधी तिचा कसा होता, त्या अनुषंगाने तिला काही त्रास झालेला होता का, ही माहिती सुद्धा आपण लहान बाळांच्या बाबतीत खूप उपयुक्त असते. आईचे आणि वडिलांचे स्वभाव गुणधर्म सुद्धा आपण ह्या गोष्टीसाठी खूप पडताळून बघतो. कारण सुरुवातीला हा सगळा जो प्रभाव असतो मुलांवर तो आई वडिलांचा जास्त असतो. अनुवंशिकतेने त्यांनी काही गोष्टी घेऊन आलेल्या असतात, जसं की आजी आजोबा, रक्ताच्या नात्यातली काका मामा, आत्या मावशी यांच्या काही तब्येतीच्या तक्रारी आहेत का, त्यांची शरीर प्रकृती कशी आहे, पूर्ण कुटुंबामध्ये अनुवंशिकतेने काही आजारपण आहेत का, हे आपण समजून घेतो. आणि हे लहान मुलांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त त्यांचे पालक, आई वडील, नातेवाईक हे आपल्याला जास्त माहिती देतात. औषध पद्धती शोधण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी बदल असते, पण औषधं लहान मुलांना वेगळी, मोठ्यांना वेगळी, त्याच्यामध्ये होमिओपॅथी वेगळं काही करते असं नाही. आपण फक्त त्याची पद्धत वेगवेगळी अवलंबतो. बरोबर. हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं होतं की काही औषधं म्हणजे आपण काही ह्याच्यामध्ये असं असते की प्रचलित ह्याच्यामध्ये काही औषधं लहान मुलांना दिली जात नाहीत किंवा ती स्ट्रॉंग असतात. या अनुषंगाने बघितलं तर होमिओपॅथीमध्ये तोच हे आहे, फक्त तो त्या प्रकृतीनुसार किंवा प्रवृत्तीनुसार बदलत जातो. आणि हे जेव्हा असताना आता लहान मुलांचा जेव्हा विषय येतो ते लहान मुलांच्या कोणकोणत्या अशा आजारांवरती होमिओपॅथीचा अत्यंत प्रभावीपणे उपयोग झालेला आहे किंवा वापर झालेला आहे. आपली प्रॅक्टिस जवळजवळ आता तुम्ही करताय, काय तुमचा अनुभव आहे? मुख्यत्वे करून लहान मुलांमध्ये आपल्याला सर्वसामान्यपणे आजार जे अनुभवायला मिळतात ते वरच्यावर होणारे सर्दी, पडसं, खोकला, त्यांचे काही त्वचेचे त्रास, पचनाच्या काही तक्रारी असतात. लहान मुलांचे वजन वाढीसाठी आपण प्रयत्न करू शकतो, त्यांचे हाडं मजबूत होण्यासाठी प्रयत्न करू शकतो. वरचेवर येणारा ताप, वरचेवर होणारी सर्दी, ॲलर्जिक जे काही त्यांचे आजार आहेत, सर्दीचे म्हणा किंवा त्वचेचे, सर्दीचे वरचेवर होणारे त्रासाच्या अनुषंगाने त्यांना वरचेवर घसा खवखवणं, टॉन्सिल्स वाढणं, त्याचं कफामध्ये रूपांतर होणं, काही मुलांमध्ये दमा, बालदमा आपण म्हणतो. तर वारंवार त्यांना काही जर तीव्र स्वरूपाची औषधं देण्यापेक्षा जर आपण होमिओपॅथिक औषधं काही कालावधी सुरू केला तर त्याच्यामध्ये त्यांना निश्चितच फायदा होतो. सुरुवातीला आपला प्रयत्न काय असतो की आजार जर बराच कालावधी असेल, 1 महिना, 3 महिने, 6 महिने, तर एकदाच औषध देऊन सगळं कमी होईल असं नाही. पण आपला प्रयत्न काय असतो की 2 आजारांमधलं आपण अंतर कसं वाढवू शकतो. 2 सर्दी होण्याचा कालावधी, खोकला होण्याचा कालावधी, ताप येण्याचा कालावधी, दम्याचा प्रादुर्भाव, त्याचा आपण म्हणतो की दम्याचा एपिसोड जो आहे तो समजा दर 15 दिवसांनी, महिन्याने येत असेल तर त्याला 2 महिने, 3 महिने त्याचा कालावधी वाढवणं आणि जरी त्रास झाला, प्रादुर्भाव झाला तरी त्याची तीव्रता त्यावेळेला कशी कमी करता येईल, जेणेकरून त्या बाळाला पण आपलं स्वास्थ्यता अनुभवता येईल, त्याचे पालक, आई वडील ते सुद्धा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये निश्चिंत होऊ शकतील. आणि त्या आजाराची तीव्रता कमी करणं आणि हळूहळू 2 त्रासांमधलं अंतर वाढवत वाढवत जाऊन तो आजार पूर्णतः कसा कमी नाहीसा केला जाईल ह्यासाठी प्रयत्न होतो. तर जास्तीत जास्त जे आहेत ते आपण तीव्र स्वरूपाचे आजार असतील, वरचेवर होणारा ताप, सर्दी, खोकला किंवा कोणत्याही प्रकारचे त्वचेचे आजार, पचनाचे आजार, आणि भविष्यात त्यांना कोणत्याही अनुषंगाने पुढे काही दुर्धर आजाराला सामोरं जाऊ नये म्हणून आपण लहानपणापासूनच जर त्यांना होमिओपॅथिक औषधोपचार जर चालू केला, त्यांच्या शरीर प्रकृतीनुसार पुरेपूर होमिओपॅथिक जे आपण
डॉक्टर सॅम्युएल हॅनेमन ह्यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की क्लासिकल होमिओपॅथी म्हणजे प्रत्येक बाळ, प्रत्येक मूल हे वेगवेगळं आहे. त्याची शरीर प्रकृती वेगळी, मानसिक स्थिती वेगळी, त्याच्या आई वडिलांची तब्येतीची स्थिती, अनुवंशिकतेनं त्याच्या आवडी निवडी, लहान मुलांना थंड उष्ण काय सोसतं, आणि ह्या सगळ्याचं पूर्ण प्रकृती परीक्षण करून आपण जे औषध देतो ते त्याला कायमस्वरूपी फायदेशीर ठरण्यासाठी मदत करतं. आणि ही औषधे आपल्याला होमिओपॅथिक शास्त्रातून वारंवार आपण त्याचा अभ्यास करून आणि जेवढा आपण अनुभव जास्त घेऊ तेवढा आपण जास्तीत जास्त मुलांना आणि पालकांना ह्याचा लाभ देऊ शकतो. निश्चितच, म्हणजे लहानपणापासून आपण जर हे केलं तर भविष्यात होणाऱ्या काही गंभीर आजारांपासून आपण आपल्या बालकाचं निश्चितच रक्षण करू शकतो. पण असं असताना आपण होमिओपॅथिक औषध आणि ॲलोपॅथिक औषध हे एकत्रितपणे घेऊ शकतो का? हो, निश्चितच. कारण बरेच पालक आमच्याजवळ येतात की माझ्या मुलाला ही औषधं चालू आहेत, किंवा त्याला लहान मुलांचे इतरही काही दुर्धर आजार असेल, जन्मतः काही त्यांना त्रास असतील, काही लहान मुलांना साखरेचा त्रास, डायबिटीस टाईप 1 हे आहेत, काही मुलांना लहानपणापासून ब्लड प्रेशर सारखे बदल, काही मुलांना कॅन्सर सारखे दुर्धर आजार असतील, काही मुलांना स्किन सोरियासिस जे आहेत असे खूप तीव्र स्वरूपात होणारा त्रास आहे. तर त्यांना जर काही इतर औषधं चालू असतील, ॲलोपॅथिकही किंवा आणखीन कोणत्याही अनुषंगाने त्यांची जी काही ट्रीटमेंट चालू असेल त्याच्यासोबत निश्चितच आपण होमिओपॅथिक औषधं सुद्धा सुरू करू शकतो. होमिओपॅथिक औषधं जी आहेत ती वेगळ्या पद्धतीने काम करतात. त्यांचं कोणताही साईड इफेक्ट रिएक्शन त्या औषधांसोबत होत नाही, त्या मुलाला काही अपाय होणार नाही याची निश्चितच पालकांनी पण निश्चिंत राहण्यासाठी गरज आहे. नाहीतर बऱ्याच वेळा बऱ्याच पालकांचा हा प्रश्न असतो की डॉक्टर आम्हाला इतर जी औषधं आहेत ती बंद करायची नाहीत, पण आम्हाला होमिओपॅथी पण ट्रीटमेंट सुरू करायची आहे, आपण काय मदत करू शकाल? तर अशाही पालकांना आपण आश्वस्त करतो की तुम्ही निश्चित होमिओपॅथिक औषध चालू करू शकता, ह्याचा काही अपाय होणार नाही. आणि तुमचे जे इतर डॉक्टर आहेत, जर ॲलोपॅथिक पिडियाट्रिशियन असतील, इतर काही स्पेशालिस्ट ऑन्कोलॉजिस्ट असतील, काही स्किन स्पेशलिस्ट असतील, तर त्यांच्या सल्ल्यानुसारही जर त्या बाळाला सुधारणा प्रगती वाटली तर त्यांची औषधं हळूहळू ते कमी करू शकतात. आणि आम्ही तर नेहमी सांगतो की आपण तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांच्यासह सुद्धा सल्लामसलत करा, त्यांच्याशी चर्चा करा, औषधं आपण हळूहळू ती कशी कमी करू शकतो की भविष्यात जेणेकरून त्या औषधांमुळे पण शरीरावर होणारे काही बदल असतील, काही ताण असतील तेही कमी राहतील. आणि होमिओपॅथिक औषधातनं त्यांची तब्येत सुधारत आपण त्याची प्रकृती एकदा स्थिर केली तर होमिओपॅथी औषधही नंतर आपण थांबवतो. असं काही नाही की एकदा औषध चालू केलं म्हणजे आयुष्यभर द्यायला पाहिजे आणि इतर औषधं आहेत ती त्याची पूर्ण बंद लगेचच केली पाहिजे असं नाही. कारण काही वेळा असेही अनुभव आहेत की जी औषधं चालू आहेत ती आपण लगेच जर त्याची बंद केली तर ती शरीराला त्यांच्या सवय झाली असते किंवा काही आजार आटोक्यात राहण्यासाठी त्या औषधांची गरज असते, पण ती एका क्षणाला पूर्ण बंद न करता ती हळूहळू टेपर करून म्हणजे कमी कमी त्याची मात्रा करून आपण जर बंद केली तर निश्चितच त्या बाळाला आरोग्यासाठी खूप फायदा होऊ शकतो आणि त्याचे पालकही निश्चिंत राहतील. बरोबर, नक्कीच पालक निश्चिंत होणं हे जास्ती महत्वाचं असते, कारण त्यांच्या मानसिकतेवरती खरं तर त्या छोट्या बाळाचं मानसिकता अवलंबून असते. असं जेव्हा बोलतो तेव्हा 0 ते 5 आणि 6 ते 18 ही जी काही हा जी स्टेज आहे, म्हणजे 0 ते 5 आपण जनरली एक थोडा सेन्सेशनल पिरियड म्हणून हे केला जातो. तर या बालकांमध्ये म्हणजे ह्या 2 स्टेजच्या बालकांमध्ये उपचार करण्याची पद्धती आणि मात्रा वेगवेगळ्या असतात की कसं असतं? हा, निश्चितच हा सुद्धा आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न आहे की हे अगदी लहान बाळ आहे, 5 वर्षाच्या आतील आहे, मग त्याला आम्ही औषधं द्यायची मात्रा जी आहे ती रोजच्या इतर औषधांपेक्षा अर्धी किंवा पाव असं काही देणं असतं का? तसं होमिओपॅथीमध्ये नाही. होमिओपॅथीमध्ये आपण काय बघतो की ते लहान बालक असेल, 5 वर्षाच्या आतील असेल तर त्याची जनरल तब्येत कशी आहे, शरीर प्रकृती कशी आहे, त्या मुलाचा आहार कसा आहे, झोप कशी आहे, शारीरिक ठेवण कशी आहे, आजाराची त्याने आपल्याला दिलेली जी लक्षणं आहेत त्या लक्षणांची तीव्रता किती आहे, ती लक्षणं आपल्याला सहज सुस्पष्ट जाणवतायत, दिसतायत, आपण त्याचं निरीक्षण करू शकतोय. आणि त्या बाळाची जनरल तब्येत कशी आहे, म्हणजे बाळ खूप मलूल आहे का, बाळ ऍक्टिव्ह आहे म्हणजे अगदी सशक्त धडधाकट आहे की सारखं झोपून राहते, निश्चित राहतंय, बाळाची शारीरिक प्रकृती जी आहे ती खूप थकवा आणि दुर्बल झालेली आहे का. तर ह्याच्याप्रमाणे आपण होमिओपॅथिक जी औषध आहेत त्याची मात्रा म्हणजे पॉवर आपण म्हणतो की काही वेळा तुम्ही ऐकलं असेल की होमिओपॅथिक औषध 30 पॉवरचं, 200, 1000
किंवा काही त्यातले जे क्षार असतात त्याची तीव्रता, तर असं जे औषध आहे तर त्याची शरीर प्रकृती आणि त्याचं जे वैशिष्ट्य आहे त्या आजारातलं आणि त्या आजारात त्या बाळाची असलेली शारीरिक आणि मानसिक ताकद आणि त्याचं आपल्याला कसं स्वरूप आपल्या समोर प्रकटीकरण आहे हे सगळं बघून आपण औषधाची मात्रा ठरवतो. एखाद्या वेळेला एखाद्या मोठ्या माणसाला पण एकच डोस होमिओपॅथिक 30 पॉवरचा लागेल 50 वर्षाचा, तोच डोस आपण 5 वर्षाच्याही बाळाला देऊ शकतो, तोच डोस आपण 5 महिन्याच्याही बाळाला देऊ शकतो. त्यामुळे औषधाची मात्रा किंवा त्याची वारंवारता, एखाद्या वेळेला आपण दिवसातून ते औषध 4 वेळा द्यायला सांगतो, दिवसातनं एखाद्या वेळा द्यायला सांगतो, काही वेळा आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा असंही आपण ठरवतो. पण ते त्या होमिओपॅथिक तज्ञाच्या ज्ञानावर, अनुभवावर आणि त्याने जे काही निरीक्षण केलेलं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. प्रत्येक होमिओपॅथिक तज्ञाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. त्याने ज्या पद्धतीतनं ज्या दृष्टिकोनातून बघितलं त्याप्रमाणे कदाचित औषधांमध्ये बदलही असू शकेल. एक होमिओपॅथिक औषध जर ए असेल, एखाद्या डॉक्टरांनी जर ठरवलं, दुसऱ्या डॉक्टरांनी त्याच्या परीक्षण निरीक्षणातून होमिओपॅथिक ब औषध असेल, तर त्या वेळेला ते दोन्ही औषधं योग्य असू शकतील, कारण त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकेल. पण आपला शेवटी उद्देश काय आहे की त्या बाळाची तब्येत सुधारणं. त्यामुळे हा डॉक्टर बरोबर, हा डॉक्टर चुकीचा असंही होत नाही. आणि हे मात्र ह्या डॉक्टरने सुचवली आहे, त्या डॉक्टरने ही दुसरी मात्रा सुचवली, तर प्रत्येक जण त्याच्या ज्ञानाच्या आणि अनुभवावर सांगतो. आणि आपल्याला शेवटी आपल्याला काय अपेक्षित आहे बदल, की त्या बाळाची तब्येत सुधारणं, कोणत्याही शरीराला अपाय न होणं. त्यामुळे मात्रा ही व्यक्तीपरत्वे, बाळाच्या वयापरत्वे ही बदल राहू शकते. कोणत्याही अनुषंगाने असं काही ठराविक ठोस माप नाही की अमुक वय, अमुक वजन, एवढंच औषध, असं नाही. बरोबर, हे फार तुम्ही चांगलं सांगितलं की कुठूनही त्या बाळाच्या तब्येतीत सुधारणा होणं हे अपेक्षित असते. त्यामुळे ह्याने हे औषध दिलं, त्याने ते औषध दिलं हे करण्यापेक्षा आपल्या बाळाला योग्य काय हे झालेलं आहे, कदाचित दोन्ही यांचा हे चांगला परिणाम त्या ह्याच्यावरती होऊ शकतो. मग असं असताना जेव्हा आपण वयाचा क्रायटेरियाचं हे बघितलं, तेव्हा आपण इतर पॅथींमध्ये बघतो जनरली इंजेक्शन असते किंवा काढे असतात, नस्य वगैरे, म्हणजे पंचकर्म सारखी आयुर्वेदामध्ये काही ट्रीटमेंट सांगितलेल्या आहेत. तशी लहान मुलांना होमिओपॅथिक उपचार करण्याची किंवा औषध देण्याच्या काही पद्धती आहेत का? कारण होमिओपॅथीमध्ये इंजेक्शन दिलेलं मी तरी आजपर्यंत ऐकलेलं नाहीये, किंवा काढा दिलाय किंवा धूपन, स्नेहन, स्वेदन, हा जो काही आयुर्वेदातली पंचकर्माची हे आहेत, हा सुद्धा प्रकार आपण होमिओपॅथीमध्ये बघितलेला नाही. मग ही उपचार करण्याची पद्धत काय असते? बरं, अगदी खूप चांगला प्रश्न आहे की बऱ्याच वेळा खूप पालकांना प्रश्न पडतो की अगदी आमचं लहान बाळ आहे, तर त्या बाळाला आम्ही औषध कसं द्यायचं, तुमच्या त्या गोळ्या आहेत त्या आम्ही कशा द्यायच्या, तुमचं जे औषध आहे ते देण्याची पद्धत आम्हाला सोयीस्कर होईल का? तर निश्चितच प्रत्येक बाळाच्या वयाप्रमाणे औषध पद्धती वेगवेगळ्या पद्धतीतही आपण देऊ शकतो. अगदी काही आजारांमध्ये आपण जे होमिओपॅथिक औषध आहे ते बाळाच्या त्वचेला जरी सुद्धा आपण त्याला लावलं तरी सुद्धा त्याचं शोषण होतं. जसं की आपलं मनगडाच्या ठिकाणी, कानाच्या भागी किंवा त्याच्या ओठावर जरी आपण ते औषध ठेवलं, त्याचं थेंब जरी आपण ठेवला तरी सुद्धा ते औषध शोषलं जातं. तोंडामध्ये थेंब जरी औषधाचा टाकला तरी सुद्धा ते शोषलं जातं. मुलांमध्ये पाण्यात चमच्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक थेंब टाकला तरी सुद्धा औषध घेतलं जाऊ शकतं. ज्या गोळ्या म्हणजे ग्लोब्युल्स, आता बऱ्याच लोकांना हाही एक प्रश्न असतो की गोळ्या तुमच्या सगळ्या सारख्याच नेहमी दिसतात, सगळ्यांना तुम्ही एकच औषध देता का? तर नाही, गोळ्या हे पांढऱ्या गोळ्या साबुदाण्यासारख्या दिसताना ह्याला आपण ग्लोब्युल्स म्हणतो होमिओपॅथिक भाषेत. तर ह्या ज्या ग्लोब्युल्स आहेत हे फक्त औषध देण्याचं माध्यम आहे. त्याच्यामध्ये जे थेंब टाकले जातात, औषधाची वेगवेगळी मात्रा, जी पॉवर आहे, आणि त्याच्यातनं ते औषध कॅरी करून ते शरीराला पोहोचवलं जातं. तर अगदी बाळ जे तोंडावाटे काही घेते तर त्याच्या तोंडामध्ये आपण डायरेक्ट थेंबही टाकू शकतो, थोडंसं ते पाण्यात घेऊन पाण्यामध्ये एक थेंब टाकून देऊ शकतो, किंवा त्या ग्लोब्युल्स मध्ये औषध टाकून ते ग्लोब्युल्स चोखून खायला आपण देऊ शकतो. काही जी औषधं असतात ती द्रव रूपामध्ये असतात, जे थेंबाचं औषध आहे ज्याला आपण मदर टिंक्चर्स म्हणतो. तर काही आजारांमध्ये ते जर आपल्याला देणं अपेक्षित असेल तर ते अर्धा कप किंवा 1 कप पाण्यामध्ये ते थेंब टाकून सकाळ, दुपार, संध्याकाळ ते पाणी प्यायला दिलं जाऊ शकतं. काही जे औषधं असतात जे आपल्या शरीरामध्ये कमतरता जाणवणारी आहे पण आपल्याला ते कमतरता भरून काढायचे आहेत, तर त्या अनुषंगाने काही गोळ्या असतात त्या चोखून आपण खायला देतो. काही होमिओपॅथिक औषधं जी आहेत ते आपण टॉनिक सारखे आहेत ते पण सैरप मध्ये असतात, तर ते सुद्धा आपण पाण्यामध्ये टाकून देतो.
तर प्रत्येक बाळाप्रमाणे, त्याच्या वयाप्रमाणे आणि त्याच्या आजाराच्या स्थितीप्रमाणे आपण औषधं वेगवेगळ्या पद्धतीमध्ये देतो आणि त्याची मात्रा जी आहे तो होमिओपॅथिक तज्ज्ञ त्यावेळेला बाळाची जी स्थिती आहे त्यानुसार ठरवतो आणि पालकांना जसं सोयीस्कर पडेल त्याप्रमाणे पण आपण औषधं मार्गदर्शन करतो. बरोबर. हा जेव्हा आपण म्हणजे औषधांचं जेव्हा आपण मात्रा ठरवतो त्यावेळेस आणखीन एक आहे की म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत पालक हे पर्टिक्युलर असतातच, परंतु समजा एखादा डोस चुकला तर त्याचा परिणाम काही होऊ शकतो का? समजा सकाळचा डोस किंवा वेळेनुसार किंवा ह्याच्यानुसार समजा राहिला तर त्याच्यामध्ये काही म्हणजे परिणामांमध्ये काही बदल घडू शकतात का? नाही, हा पण खूपच चांगला प्रश्न आहे की बऱ्याच वेळा आम्हाला असं अनुभव येतात की खूप पालकांचा पण फोन येतो घाईघाईने किंवा काही वेळा साशंकतेनं किंवा काही वेळा घाबरून, डॉक्टर आम्ही सकाळी औषध द्यायचं होतं ते द्यायचं विसरलो, तर ते औषध आता नाही दिलं म्हणून बाळाला काही अपाय होईल का? तर असं काही नाही. जर तुम्ही सकाळी औषध द्यायला विसरलात तर दुपारी किंवा संध्याकाळी सुद्धा ते देऊ शकता. पण आपण जनरली असं सांगतो की तोंडामध्ये तीव्र वास किंवा तीव्र चव असू नये म्हणून साधारण काही खाण्याच्या अगोदर 15-20 मिनिटं किंवा काही खाल्ल्यानंतर 15-20 मिनिटांनी किंवा उपाशीपोटी ते औषध दिलं जावं. आणि जरी तुम्ही औषध देण्याला कधी एखादा डोस द्यायला चुकलात म्हणून त्याचा काही दुष्परिणाम किंवा अपाय होत नाही, पण जेवढं लवकर शक्य होईल तो पुढचा डोस ज्याप्रमाणे तुमच्या डॉक्टरांनी तज्ञांनी तुम्हाला सल्ला दिलेला आहे त्याप्रमाणे घ्यावा. यासोबतच मला अजून एक सांगणं उचित वाटतं की काही वेळा बऱ्याच पालकांचा आम्हाला फोन येतो लहान मुलांच्या बाबतीत की तुम्ही डॉक्टर औषध दिले ती पूर्ण डबीतली सगळीच औषधं किंवा गोळ्या ज्या ग्लोब्युल्स आहेत त्या बाळाने एकाच वेळेला खाऊन टाकलेल्या आहेत, तर त्याचा काही अपाय होईल का? तर असं निश्चितच नाही. जर त्याने एकाच वेळेला ते सगळे जरी खाल्लेले असतील तरी सुद्धा तो एकच डोस म्हणून आपण मानतो आणि त्या बाळाला ते एक ग्लोब्युल जेवढं काम करेल तेवढंच ते पूर्ण डबील त्यावेळेला काम करेल. त्यामुळे त्याला घाबरून जाण्याची काही गरज नाही. तसं कधी घडलंच तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टर तुमच्या तज्ञांना संपर्क करा, पण असं पॅनिक होऊन घाबरून जाण्याची काही गरज नाही. दुसराही अनुभव असतो की आई वडिलांना औषधं काही दिलेली असेल त्याच्या पालकांना किंवा घरातल्या आजी आजोबांना किंवा इतर कोणाला सदस्याला आणि चुकून काही वेळा लहान बाळं सुद्धा ती औषधं गोड लागतात म्हणून पूर्णच्या पूर्ण एकदम नजर चुकवूनही काही वेळा खातात आणि मग पालक संभ्रमित होतात, भयभीत होतात की आता काय करायचं, बाळाने दुसरी औषधं खाल्लेली आहेत, काय त्याला अपाय होईल का, त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट करावं लागेल का, त्याला आणखीन काही आपल्याला वेगळं काही औषध त्यासाठी द्यावं लागेल का? तर असं निश्चित नाही. पण मुळात आपण खबरदारी ही घ्यावीच. पण असं जर चुकून कधी घडलं तर घाबरून न जाता तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही संपर्कात राहून त्याप्रमाणे त्यांच्याशी चर्चा करा. मुलांनाही घाबरवू नका आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण चांगलं त्यांचं आरोग्य राखण्यासाठी सगळ्यांनी मदत करणं खूप गरजेचं आहे. बरोबर, खूपच चांगली माहिती दिली थी, कारण हा प्रश्न अनेक पालकांच्या मनामध्ये असतो. सर, आता आपण बघितलं, आपण नेहमी वाचतो म्हणजे सातत्याने पेपरमध्ये सुद्धा येत असते की 12 क्षार पद्धती होमिओपॅथीची की जिचं आता घराघरामध्ये ते हे करतात आणि त्या अवलंबानुसार अनेक लोक त्याचा वापरही करतात घराघरामधून. तर लहान मुलांना ही 12 क्षार पद्धती असते का आणि ती काय पद्धतीने वापरली जाते? होय, निश्चितच. म्हणजे होमिओपॅथीमध्ये इतर औषधांसोबतच आपण 12 क्षार जे आहे म्हणजे टिश्यू रेमेडीज आपण म्हणतो, बायोकेमिक रेमेडीज म्हणतो, तर ह्या औषधांचा असा गुणधर्म आहे की आपल्या शरीरामध्ये जे जे काही घटक आहेत, जे काही मूलद्रव्य आहेत, काही क्षार आहेत, त्या अनुषंगाने त्याचं कार्य शारीरिक आपल्या रोजच्या जीवनातल्या ज्या काही आपल्या घडामोडी चालू असतात त्याची मदत होत असते. काही कारणास्तव जर कोणत्याही ह्या क्षारांची शरीरामध्ये काही कमतरता जाणवली, उणीव असेल, तर ते क्षार कमी असल्यामुळे सुद्धा आपल्याला शरीराला काही लक्षणं निर्माण होतात, मानसिक काही बदल जाणवतात, शारीरिक बदल जाणवतात. तो जो तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टर असतो तर त्या लक्षणांचा अभ्यास करून ह्या बाळाच्या शरीर प्रकृतीला काय औषध आवश्यक आहे त्याप्रमाणे तो त्याचं प्रयोजन करतो. आणि असे होमिओपॅथिक 12 क्षार म्हणजे त्याच्या नियमित औषधं जी आहेत, जे आपण म्हणतो पोटेन्सीमध्ये 30 पॉवर, 200 पॉवर, 1000 पॉवर, अशा वेगवेगळ्या पॉवर आहेत. त्याच्यासोबतही काही सप्लिमेंट म्हणून 12 क्षार ही पुरवले जातात जेणेकरून शरीरामध्ये त्याचं शोषण होऊन जी कमतरता आहे ती भरून निघणं. काही वेळा असं असतं की एखाद्या मुलामध्ये आपण कितीही औषधं कॅल्शियमची तरी सुद्धा तरी त्याचं शोषणच जर होत नसेल
तर त्याला औषध किती दिलं तरी उपयोग होत नाही. मग अशा वेळेला त्याची जी शरीर प्रकृती मानसिक गुणधर्मानुसार औषध आहे ते देऊन आणि ह्या त्या कमतरतेच्या अनुषंगाने जे 12 क्षारपैकी औषध आहे ते जर आपण दिलेलं आहे तर त्याला बाहेरूनही इतर वेगळं काही औषध न देता तो जो आहार घेतो त्यातूनच त्याचं व्यवस्थित शोषण होईल. म्हणजे ही सुद्धा खूप होमिओपॅथीची जमेची बाजू आहे की तुम्ही जे रोजच्या दैनंदिन जीवनातले घटक आहारामध्ये जे घेतात ते सुद्धा शरीराला, म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की खातो पण अंगाला लागत नाही, तर त्याचं शोषणच जर व्यवस्थित झालं नाही, जर शोषण करण्याची पद्धती शरीराची बिघडली आहे तर आपण वरून कितीही जरी त्याला दिलं तरी त्याचा काय फायदा नाही. मग ही स्थिती आहे ती सुधारण्यासाठी होमिओपॅथी औषधासोबत आपण हे 12 अक्षर आणि इतर काही घटक देतो ते निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरतात. नक्कीच. डॉक्टर पालव, आतापर्यंत तुम्ही खूपच चांगली आणि अगदी सुटसुटीत माहिती दिलीत की जी आकलनासाठी सुद्धा पालकांना खूप चांगली आहे. मला वाटते आपण आता म्हणजे आताच आपला जे काही गेल्या 1-1.5 वर्षापासूनचं जे जग सुरू आहे ते कोरोनामय जग सुरू आहे. तर कोरोना आणि जसं कोरोनाने अख्ख्या जगालाच भेडसावलेलं आहे, त्याच्यासाठी काही भारत हा काही अपवाद नाहीये, परंतु एकूणच ही कोरोनाची पहिली लाट आली, दुसरी लाट आली आणि आता तिसरी लाट जी येणार आहे ती लहान मुलांसाठी धोकादायक आहे असं सातत्याने सांगितलं जातंय. तर खरंच ही तिसरी लाट येईल असं वाटते का आपल्याला? हा, आता सध्या हा खूपच प्रश्न सगळीकडे उद्भवत आहे की आता वृद्ध माणसे झाले, तरुण झाले, तरुण युवक युवती झाले, साधारण 30, 40, 50, 60 वयातली बरीच लोक आता कोरोनाने बाधित झालेली आहेत. जास्तीत जास्त आता लसीकरण सुद्धा झालेलं आहे. मग आता जर पुन्हा कोरोनाच्या व्हायरसमध्ये काही बदल झाला, म्युटेशन झालं, त्याने आपल्या याच्यामध्ये काही वेगळे बदल केले, तर आता लहान मुलांना बाधा होणं अपेक्षित आहे का किंवा होऊ शकते का? जे आपण म्हणतो की आता तिसरी लाट आली तर लहान मुलं त्याच्यामध्ये बाधित होतील. तर काही गोष्टी हे जे आहेत ते आपलं फक्त हे प्रेडिक्शन आहे की असं होऊ शकतं, पण होईलच असं कोणी सांगू शकत नाही. पण आज आपल्याला सगळ्यांना, म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ही काळजी घेणं गरजेचं आहे की लहान मुलांना प्रादुर्भाव होऊच नये आणि झाला तर तो कमीत कमी कसा होईल. आणि त्यासाठी आज जर आपल्याला कल्पना असेल की असं होण्याची शक्यता आहे तर आज सगळ्यांनी आपलं त्या अनुषंगाने पावलं उचलणं, सगळी तयारी करणं आणि जे आपण नेहमी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे मुळात आधी आजार होऊच नाही म्हणून जर आपण खबरदारी घेतली तर निश्चितच त्या अनुषंगाने होणारे काही जी आपली त्यावेळची धावपळ असेल, मुलांना होणारे त्रास असतील, पालकांना कुटुंबांना होणारे त्रास असतील, तर हे सगळं आपण 100% टाळू नाही शकतो, पण थोडंफार त्याच्यामध्ये आपण प्रमाण कमी करू शकतो, आटोक्यात आणू शकतो. आणि दुसराही एक असा मतप्रवाह आहे की मोठ्यांच्या मनाने लहान मुलांची प्रतिकार शक्ती खूप चांगली असते. त्याला कारणही भरपूर आहेत की त्यांचं लहानपणापासून लसीकरण झालेलं असतं, त्यांच्या शरीरामध्ये वेगळ्या काही ज्या पेशी असतात, त्यांच्या घशामध्ये काही असतात, थायमस ग्रंथी आहे, इतरही त्यांची रोगप्रतिकार शक्ती जी असते ती मोठ्यांच्या मनाने खूप चांगली काम करत असते. कारण छोटे छोटे त्यांना व्हायरल इन्फेक्शन होत असतात आणि त्या प्रत्येक वेळेला त्यांचं शरीर वेगवेगळ्या पद्धतीने काम करून ते परतवूनही लावत असतात. आज आतापर्यंत जर आपण तसं बघितलं तर दुसऱ्या लाटेमध्ये जर सिंधुदुर्गाचं उदाहरण घेतलं तर साधारण आपण 8-8.5 लाख आपलं टोटल पॉप्युलेशन आहे, त्यापैकी साधारण 1.5 लाख आपल्याजवळ 0 ते आपण म्हटलं 18 वयापर्यंत म्हणतो की तेवढं जर आपलं पॉप्युलेशन असेल तर साधारणपणे 7,500 ते 8,000च आपल्याकडे लहान मुलं बाधित झालेली आहेत सध्याच्या आकडेवारीनुसार. पण आज आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की भविष्यात जर तिसरी लाट आलीच आणि जर त्याच्यात लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनीच त्या अनुषंगाने काय तयारी करणं हे महत्वाचं आहे. जसं की सामाजिक रेग्युलर ह्या सगळ्या सोबत ॲलोपॅथिक शास्त्र आहे, आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथिक आहे आणि इतर सगळे घटक एकत्रित काम करतात. त्या अनुषंगाने मी होमिओपॅथिकच्या अनुषंगाने पण बोलेन की आपण मुळात त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करूया औषधांच्या माध्यमातून आणि इतरही ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा त्या अनुषंगाने दिनक्रम, त्यांचा आहार, त्यांची मानसिक तयारी, त्यांची शारीरिक तयारी आणि हा आजार एकतर होऊ नये, झालाच तर त्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर त्याच्यातून मुक्त व्हावं, कमीत कमी शरीराला त्रास व्हावं त्यासाठी प्रयत्न करणं. पण आजची स्थिती अशी आहे की आपण कितीही म्हटलं की
लाट आपण आटोक्यात आणू किंवा येणारच नाही, व्हॅक्सिनेशन झाले, लहान मुलांना व्हॅक्सिनेशन आपण देण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. पण शेवटी आपण सावधगिरी बाळगणं हेच आपल्या जास्त हातामध्ये आहे. आणि ह्यासोबत आपण सगळ्यांनी काळजी घेणं आपल्या आरोग्याचं. आज जास्तीत जास्त ज्या ज्या लोकांना लसीकरण उपलब्ध आहे त्यांनी घ्यावं. 18 ते 44 आहे, नंतर ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आहे, 44च्या वरच्यांसाठी सुद्धा लसीकरणाचे वेगवेगळे सत्र चालू आहेत. जेवढं घरातली इतर सदस्यांचं लसीकरण होईल तेवढं कमीत कमी पूर्ण निसर्ग चक्राप्रमाणे पूर्ण प्रकृतीवर त्याचा ताण कमी राहील आणि जेणेकरून व्हायरसचा प्रादुर्भाव मुलांना होण्याचा धोका पण कमी होऊ शकतो. हा प्रयत्न आपण करायला हरकत नाही. बरोबर, निश्चितच. आता लसींचाही आपण उल्लेख केला, कदाचित लहान मुलांची सुद्धा लस आपल्या भारतामध्ये येऊ घातलेली आहे आणि साधारण सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत ती येईल आणि त्याचेही लसीकरण सुरू होईल असा एक आशावाद निर्माण झालेला आहे. परंतु त्यात करूनही समजा हे झालं तरी एखादं समजा लहान मूल कोरोना बाधित झालं तर होमिओपॅथीमध्ये त्याच्यावरती कशा पद्धतीने उपचार आहेत? बर, आता निश्चितच सध्या जर आपण जी बाधा झालेली मुलं आहेत किंवा जे बाधित मुलांचं जे आरोग्य आहे त्याचं जर आपण निरीक्षण केलं तर त्याचं आपण सौम्य, मध्यम, तीव्र आणि अतितीव्र अशा प्रकारच्या लक्षणांमध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. साधारण सौम्य किंवा मध्यम ह्याच्यामध्ये 90 ते 95% मुलं आढळतात आणि अगदी तीव्र स्वरूपात साधारण 1 ते 5% की ज्याला करून त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्याला काही दुर्धर आजार असतील, जसे करून एखाद्याला जन्मतः काही त्रास असेल, जसं की डाऊन सिंड्रोम आहे, टाईप 1 डायबिटीस आहे, त्याचं कार्डिओपल्मोनरी म्हणजे त्याचे फुफ्फुसाचे किंवा हृदयाचे काही त्याला इतर आजार पण आहेत, कॅन्सर सारखे आजार पण आहेत, मतिमंदत्वासारखे इतर काही बदल असेल तर अशा मुलांना देखरेखीखाली निरीक्षणाखाली आपल्याला निश्चितच गरज पडणार आहे. पण जे सौम्य लक्षणं जी आहेत त्याच्यासाठी आपण प्रतिकार शक्ती वाढवून ते आजार स्थिर करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू शकतो. पण मुद्दा मी इथे एक मुद्दा सांगू इच्छितो की आपण ज्या ह्या ट्रीटमेंट्स देतोय म्हणजे होमिओपॅथिक आहे किंवा आयुष ट्रीटमेंट हे जे आहे तो जे राष्ट्रीय स्तरावर किंवा जागतिक स्तरावर जो स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे ट्रीटमेंटचा त्याला सप्लिमेंटरी म्हणून आपण हे करणं अपेक्षित आहे. आणि शासनाच्या निर्देशानुसार गाईडलाईन नुसार आपण जे आहे ती त्याच्यामध्ये ऍड ऑन सप्लिमेंटरी आणि त्यांच्या स्टँडर्ड ट्रीटमेंट सोबत आपण हे देणं गरजेचं आहे. नाहीतर काही वेळा असं चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे की आपण फक्त सगळं माझ्याच औषधाने मी सगळं बरं करेन, सौम्य तीव्र, पण ह्याचा धोका राहू शकतो. आणि कोणत्या अनुषंगाने आपण लहान मुलांचं आरोग्य सुधारलं नाही तर बिघडवू तरी नाही, हा नेहमी आमचा प्रयत्न असतो की आपण जास्तीत जास्त जे काही चांगलं करू शकतो आपल्या पॅथीमध्ये जे चांगलं आहे ते करूया. आणि प्रत्येक शास्त्राला स्कोपही आहे आणि मर्यादा पण आहेत. तर आपल्या मर्यादेमध्ये राहून आपण जर सौम्य लक्षणे असलेली, मध्यम लक्षणं असलेली जर अशी काही मुलं असतील जी होम आयसोलेशन मध्ये आहेत, घरच्या घरी आहेत, त्यांचे आपण नियमित आजारपणामध्ये आरोग्य आपण जर राखत असू, पूर्वीपासून आपल्याला बऱ्यापैकी त्यांची माहिती आहे, फॅमिली हिस्ट्री माहिती आहे, तर ह्याच्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आणि जर व्यवस्थित आपल्याला ही सगळी माहिती मिळाली, मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं जर मनोधैर्य वाढवून आपण जर त्यांना तंदुरुस्त करू शकलो तर आपल्याला खूपच आनंद होईल. नक्कीच हे बरोबरच आहे की लहान मुलांचं आरोग्य हे चांगलंच राहायला पाहिजे, किंवा त्यांना काही होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करणं जास्ती गरजेचं आहे. सर, मला या अनुषंगाने एक आणखीन म्हणजे कोरोनाच्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारावासा वाटतो की जेव्हापासून ही कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा माहित नव्हतं, परंतु त्यानंतर रोग प्रतिकार शक्ती वाढवणं हा एक मेन मोटो सगळ्यांचा राहिलेला आहे. मग ते काढे म्हणा, खाणं पिणं म्हणा किंवा आपलं आरोग्य जपण्यासाठी एक्सरसाइज म्हणा, या अनेक माध्यमातून मोठी माणसं करत असतात. मग लहान मुलांसाठी ही रोगप्रतिकार शक्ती, आता समजा तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे असं आपण गृहीत धरूया, तर मग या लहान मुलांसाठी प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही करणं अपेक्षित आहे की कसं? नाही, हा पण आता सध्याच्या कालावधीत खूप चांगला आपला प्रश्न आहे की रोग प्रतिकार शक्ती, आपण आता नेहमीच हे ऐकतोय की रोग प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे, इम्युनिटी वाढली पाहिजे, इम्युनिटी बुस्टर. बाजारात बऱ्याच गोष्टीच्या अनुषंगाने त्याच्या जाहिराती सुद्धा आहेत. पण आपल्याला ह्या सगळ्या अनुषंगाने एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की कोरोना हा तर एक भाग आहेच, पण पुढे सुद्धा कायम आपल्याला आयुष्यभरासाठी सुदृढ आरोग्यासाठी शारीरिक आणि मानसिक
जर लहानपणापासूनच आपण आपलं आरोग्य व्यवस्थित राखलं तर भविष्यात होणारे बरेच आजार, त्रास, दुर्धर होणारे व्याधी आपण टाळू शकतो. आणि कोरोनाच्या माध्यमातून आज आपल्याला खूप महत्वाचा संदेश मिळतोय सगळ्यांकडून की आजार होऊ नये म्हणूनच आपण आधी काळजी घेऊया, आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवूया. तर होमिओपॅथिक ह्याच्यामध्ये बाकीच्या ज्या आपण पद्धती अवलंबतोच आहे की आपला व्यवस्थित आहार असावा, आपली झोप व्यवस्थित असावी, व्यायाम असले पाहिजे व्यवस्थित. मुलांनी पण जास्तीत जास्त आपल्याला योगा, प्राणायाम, मेडिटेशन जे आहे हे करत असताना होमिओपॅथिक औषधं आपण त्यांच्या छोट्या छोट्या इतर काही तक्रारी असतील तर त्याही अनुषंगाने देतो. किंवा आपल्याला आयुष गाईडलाईन्सनुसार, आयुष मिनिस्ट्रीच्या गाईडलाईन्सनुसार आर्सेनिक औषध जे गेल्या पहिल्या लाटेतही त्यांनी मार्गदर्शक सूचना दिलेलं होतं, आर्सेनिक अल्बम 30 पॉवरचं. दुसऱ्या लाटेतही आहे, आज तिसऱ्या लाटेतही त्या अनुषंगाने आर्सेनिक अल्बमचाच वापर करणं हे आपल्याला मार्गदर्शक सूचना आहेत. तर त्याचाही वापर करू शकतो. मुलांची इतर जी काही लक्षणं आहेत, इतर जे काही त्रास आहेत त्या अनुषंगाने त्या मुलांना जे औषध आपण आढळून म्हणजे संशोधन केलेलं आहे ते औषध देऊन त्यांची प्रतिकार शक्ती स्थिर ठेवण्यासाठी, म्हणजे जसं तुम्ही म्हणता की रोग प्रतिकार शक्ती वाढवणं, यासाठी निश्चितच आपण मदत करू शकतो. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचं आरोग्याची सुदृढताच राहील. आणि हे होमिओपॅथिक असं नाही, जे जे उपलब्ध आहे त्या त्या अनुषंगाने आपण तब्येत आपली स्थिर ठेवणं यासाठी निश्चित प्रयत्न करणं गरजेचं आहे. बरोबर. जेव्हा रोगप्रतिकार शक्ती वाढवणं किंवा अशा पद्धतीने लहान मुलांना आपण बूस्ट करणं हे जेव्हा अपेक्षित असते, तेव्हा समजा उद्या एखाद्या लहान मुलाला समजा कोरोना झालाच, आपण गृहीत धरूया, तर त्याची दिनचर्या, त्याचा आहार कसा असावा असं आपल्याला वाटतंय? नाही, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सध्या जे आपल्याला स्टँडर्ड गाईडलाईन्स आहेत त्या अनुषंगानेच आपण पुढे जातोय. जर आपल्याला कोरोना झाला तर लहान, मध्यमवर्गीय, मध्यम वयाचा किंवा ज्येष्ठ नागरिक असं नाही, प्रत्येकाचा जो आहे आहार तो जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त असावा, फायबरयुक्त, प्रथिने जास्त असावी. तो आहार व्यवस्थित वेळेत घेतला गेला पाहिजे. त्या आहाराचं व्यवस्थित पचनही व्हायला पाहिजे. आणि जो आहार जो आहे आपण जास्तीत जास्त पालेभाज्या, फळभाज्या आणि सगळ्या ज्या आपल्या डाळी, कडधान्य आहेत, मोड आलेले आहेत त्या जास्तीत जास्त घेणं, अंड, नंतर मच्छी, फिश, चिकन ह्याचा जास्तीत जास्त आपण वापर करणं, दुधाचे पदार्थ हे जास्तीत जास्त घेणं आणि वेळेत घेणं, ताजं घेणं आणि ह्या सगळ्या अनुषंगाने चांगल्या वातावरणात आणि आनंददायी मानसिकतेने घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आवडीने खाणं, एवढं जरी केलं तरी सध्या पुरेसं आहे. बरोबर. निश्चितच म्हणजे प्रोटीन युक्त आहार हा घेणं सर्वांनीच अपेक्षित आहे. हे आहाराचं झालं, परंतु सगळ्यात शेवटी आपण नेहमी येतो मनाकडे. म्हणजे मनाचा हा अथांग येते, त्याचा ठाव कोणी लावू शकत नाही. असं असताना समजा एखादं छोटं मूल कोरोनाबाधित झालेलं असेल तर त्यांच्या आईवडिलांची तर मानसिकता थोडीशी ढळून जाते, परंतु ते अगदी छोटं असेल तर ते मॅनेज करू शकतात. परंतु त्याच्यापेक्षा म्हणजे 5 वर्षाच्या पुढची जी मुलं असतात त्यांना ते आयसोलेशन हे ते, त्यांची मानसिकता थोडीशी कुठेतरी बिघडून जाते की आपल्याला असं बाजूला का ठेवलंय किंवा आपण असं बाजूला का राहायचं. त्यांच्या त्या दररोजच्या दिनचर्येला, खेळण्या कुदण्याच्या ह्याला ते काही कुठे पटत नाही. मग अशा वेळेस त्या लहान मुलांची मानसिकता आणि पर्यायाने त्यांच्या पालकांची मानसिकता जपण्यासाठी होमिओपॅथी कसं काम करते? नाही, निश्चितच. आता या सगळ्या होमिओपॅथीच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की होमिओपॅथी हे सुद्धा जगण्याचं दैनंदिन शास्त्र आहे. ते आपण रोज जगूया. आणि ह्या शास्त्राच्या अनुषंगानेच आपल्याला एक शिकवण आहे की कोणत्याही अनुषंगाने आपण मनामध्ये भीती बाळगू नये. काही वेळा भय हा जास्त त्रासदायक घटक असतो. त्याच्याबद्दल असलेल्या आपल्या पूर्वकल्पना, काही गोष्टी ज्या अनुषंगाने आपण कोणाकडून ऐकलेलं असतं किंवा बाहेर माध्यमातून आपण ऐकलेलं असतं, बघितलेलं असतं. आणि कोरोना हे काहीतरी खूप भयानक, भयंकर आहे, कोरोना आहे म्हणजे आपलं आता सगळं काही संपलं. आणि अशा ह्या अनुषंगाने त्या घरात जर ते लहान मूल एखादं बाधित झालं किंवा त्याचे पालकही बाधित असेल किंवा काही वेळा पूर्णच्या पूर्ण कुटुंबही बाधित असतं, तर ह्या सगळ्या बाधित स्थितीमध्ये प्रत्येकानं आपलं मानसिक स्वास्थ्यता टिकवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. एक तर पहिली गोष्ट सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे. घरचं जे वातावरण आहे ते आपण जास्तीत जास्त हसतं खेळतं आनंदी कसं ठेवू
त्या मुलाच्याही मनामधील काही ज्या कल्पना असतील किंवा आजाराबद्दलच्या त्याच्या वेगवेगळ्या काही माहितीच्या असेल किंवा त्याला उत्सुकतेपोटी पडणारे प्रश्न असतील तर त्यांचं प्रश्नांचा शंकांचं पण निरसन व्हायला पाहिजे. मुलांना शांतपणे संयमाने आपण काही गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे. त्यांची झोप मुलांची व्यवस्थित कशी होईल त्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. त्या मुलांचा आहार व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्या मुलांनी थोडं घरच्या घरी जे काही खेळ उपलब्ध असतात, ती लहान बाळ असेल, लहान मुलं असेल तर त्याला तुम्ही घरच्या घरी काही ड्रॉइंग, पेंटिंग म्हणा, संगीत, नृत्य ह्या अनुषंगाने त्यांना व्यस्त ठेवा. त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टीचा, नवीन काहीतरी कलेचा आस्वाद घेऊ दे. या सगळ्यासोबत त्यांच्या मनातली भीती आपण कशी काढू शकू हे महत्वाचं आहे. आणि ह्या मुलांच्या आरोग्यासोबत त्यांच्या पालकांचं पण आरोग्य काही वेळा जर ते बाधित असतील तरी सुद्धा ते मानसिक आरोग्य, आपण जर मुख्य करून बोलतोय ते मानसिक आरोग्य, की मानसिक आरोग्य स्वतःहून आपण कोणत्याही वेगळ्या मानसिक स्थितीमध्ये, नकारात्मक स्थितीमध्ये न अडकता जेवढं संयमाने ह्या सगळ्याचा स्वीकार करू. डॉक्टरांनी जो काही सल्ला आपल्याला दिलेला आहे, जास्त करून लहान मुलांच्या बाबतीत जर त्यांना होम आयसोलेशन असेल तर त्यांचं दैनंदिन सातत्यानं नाडीचा वेग काय आहे, श्वसनाचा दर काय आहे, ऑक्सिजन लेवल किती आहे, तापमान किती आहे, लहान बाळ असेल तर त्याचे लघवीचं प्रमाण किती आहे, हे काटेकोरपणे पालन करणं. त्यांच्या संपर्कातील जे डॉक्टर्स आहेत, शासकीय यंत्रणा आहे त्यांना कळवणं. मोठ्या माणसाने सुद्धा आपल्या तब्येतीवर लक्ष ठेवणं. आणि जास्त करून जे घरामध्ये वृद्ध आजी आजोबा आहेत त्यांनी सुद्धा आपलं आरोग्य राखणं. बऱ्याच वेळा असेही अनुभव आहेत की बाळ जे आहे ते आजी आजोबांच्या खूप सानिध्यात असतं, बाळ पॉझिटिव्ह असतं, आजी आजोबांना काही सुरुवातीला त्रास नसतं, पण नंतरच्या कालावधीमध्ये बाळ तब्येतीच्या सुदृढतेनं किंवा त्याच्या प्रतिकार शक्तीच्या अनुषंगाने स्थिर होतं. काही वेळा अनुभव असा आहे की 8 दिवसापूर्वी बाळाला ताप आलेला, बाळाला आता ताप नाही, बाळ चांगलं आहे, पण नंतर आजी आजोबा आजारी पडतात. मग त्यांच्या वयोपरत्वे, त्यांच्या प्रतिकार शक्तीमध्ये पण काही बदल झाले असतात. तर ह्या अनुषंगाने सगळ्यांनी काळजी घेणं आणि ह्या सगळ्या स्थितीमध्ये कोणती भीती, तणाव ठेवू नये. होमिओपॅथिक औषधं जे आहेत, जसं की आपण प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक किंवा इतरही त्या वेळेला जे सुटेबल योग्य वाटेल ते देणं, त्या स्थितीला म्हणजे आत्ताच्या ह्या कोविड पॉझिटिव्ह किंवा कोरोना पॉझिटिव्ह आलेले ह्या स्थितीमध्ये लहान बाळाची लक्षणं काय आहेत, त्याची भूक कशी आहे, त्याची झोप कशी आहे, तहान कशी आहे, किती प्रमाणात खोकला आहे, कफ आहे, कफ कसा खोकतो, जर खोकला कफ पडला तर त्याचा रंग काय आहे, नंतर त्याच्या त्वचेचे काही त्रास काय आहे, त्याच्या मलमूत्र विसर्जनाच्या पद्धती काय आहेत, ते मूल निश्चित पडून राहतं की ऍक्टिव्ह आहे, की त्या कालावधीमध्ये जास्त चिडचिड झाले आहे की शांत आहे, की काही मुलं जे असतात ती जरी आजारी असलात तरी त्यांचं खेळणं, खाणं, जेवणं ऍक्टिव्हली चालू असतं. काही मुलं ह्या सगळ्याच्यामध्ये रात्री झोपेत बडबडतात, दात चावतात, ओरडतात, कोणत्या अनुषंगाने अचानक ते भीतीदायक स्थितीमध्ये जातात, किंचाळतात. तर अशी काही बदलाची लक्षणं आहेत का ह्या कालावधीमध्ये, ते सगळं बघून आणि त्या बाळाची व्यक्तिवैशिष्ट्य समजून घेऊन आपण होमिओपॅथिक औषधं त्यावेळेला जे योग्य वाटेल ते होमिओपॅथिक तज्ञाच्या सल्ल्यानं, म्हणजे आज आपण म्हणू शकत नाही की हे औषध कायमस्वरूपीच काम करेल, त्यावेळेला ते जे औषध आपल्याला योग्य निवडीनुसार वाटेल ते देणं अपेक्षित आहे. त्याच्यासोबत पालकांनाही काही लक्षण असेल तर त्यांच्याही आरोग्यासाठी, इतर घरातले जे काही सदस्य असेल त्यांच्याही आरोग्यासाठी आपण होमिओपॅथिक औषधोपचार करू शकतो. बरोबर. म्हणजे व्यक्तिगणिक, प्रत्येक व्यक्तिगणिक औषधाची उपचार पद्धती, त्याची मात्रा ह्याच्यामध्ये वेगळेपण आहे. एकूणच आज आपण लहान मुलांचं आरोग्य आणि होमिओपॅथी या विषयावरती डॉक्टर राजेश पालव यांच्याबरोबर सांगोपांग चर्चा केलेली आहे. डॉक्टर पालव यांनी देखील आपल्या प्रश्नांना अत्यंत सुटसुटीत आणि सोप्या शब्दामध्ये उत्तरं दिलेली आहेत की जी आपल्या जिल्ह्यातील पालकांना निश्चितच समजतील. एकूणच लहान मुलांचं आरोग्य, त्यांच्यावरती असलेली होमिओपॅथिक उपचार पद्धती आणि सध्या असलेला कोरोनाचा कालावधी, या सगळ्याच याच्यामध्ये होमिओपॅथिक उपचार पद्धती कशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने काम करू शकते याचीही चर्चा त्यांनी केलेली आहे. निश्चितच आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांना, जिल्ह्यातल्या पालकांना आज डॉक्टर पालवांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते त्यांना दिशा देणारं ठरेल, त्यांना भविष्यामध्ये ते उपयोगी ठरेल. डॉक्टर पालव, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्याच तमाम पालकांना एक फार सुंदर असं विवेचन केलेलं आहे. त्याबद्दल सिंधुदुर्ग लाईव्हच्या संपूर्ण परिवारातर्फे मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानते. धन्यवाद. धन्यवाद. आभारी.